आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चल लागला. हाँ सिस्टर प्रीति, डॉक्टर जयंत बोलतोय. कुठून बोलतोय? काय हॉस्पिटल मधनं बोलतोय मी. हाँ एक काम करा, मोबाईल स्विच ऑफ करा. आत्ता लगेच नाही हो, मी सांगून झाल्यानंतर, कळलं? आणि तुम्ही आज ड्युटीवर 9 वाजल्यानंतर यायचंय. का म्हणून प्रश्न विचारायचे नाही. जॉब जाईल तुमचा, कळलं? मी सांगतोय तेवढं करा. हं? तर हे सगळं काय आहे? नको ग लोड घेऊस तू. तुला सांगतोय तेवढं कर ना. की गिरिजा या हॉस्पिटल मधनं 9 वाजल्याशिवाय बाहेर पडली नाही पाहिजे, कळलं? ते ठीक आहे सर, पण तुम्ही प्रीतीला उशिरा का बोलवला? तुला फारच प्रश्न पडायला लागले तर. लग्न झालंय, लाज लाज वाटायला पाहिजे. सार्कास्टिकली बोलतोय मी, कळलं? त्या गिरिजाला कसं थांबवायचं ते बघा. जा. सॉरी सर, जाते. सॉरी सर, येऊ कस? गिरिजाला मेसेज करून विचारू का? आठ वाजता आपल्याला फिल्म बघायला जायचंय. आईकडून आपल्याला गिफ्ट आहे. तू येशील ना? मी तुला घ्यायला येईन. विक्रांतचा मेसेज. 8 वाजता फिल्म बघायला जायचंय. आईकडून आपल्याला गिफ्ट आहे. तू येशील ना? मी तुला घ्यायला येईल. फिल्म बघायला जायला हरकत नाहीये, पण आईला बरं नाहीये. एकदा घरी फोन करून विचारू का? हा, असंच करते. हा ताई बोला. हॅलो वहिनी, आईची तब्येत कशी आहे आता? हो त्या बऱ्या आहेत आता, तुम्ही नका काळजी करू. हा ऍक्च्युली रात्री यायला थोडा उशीर होईल असं वाटतंय. ठीक आहे, काहीच हरकत नाही, मी आहे ना. पण जाऊ की नको कळत नाहीये. काही महत्वाचं असेल ना तर खरंच जा तुम्ही, मी आहे. नाही तसं नाही, विक्रांतच्या आईने आम्हाला मूवी बघायला पाठवायचा प्लॅन केलाय. अच्छा, त्या म्हणतात तर जा तुम्ही. इथलं काही टेन्शन घेऊ नका, मी आहे. खरंच वहिनी, थँक्यू सो मच. ओ थँक्यू काय, मस्त एन्जॉय करा. हो बाय. हो चालेल. ठीक आहे, जाऊया आपण. ठीक आहे, जाऊया आपण. हा हा, मी तुला पिकअप करायला येईन. अरे बापरे, 7:30 झाले. किती अगं, ये ग बाई. काय करू? विक्रांतला फोन करू का? वनिता,
पुढची ड्युटी प्रीतीची होती ना. हो. का? नाही, ती आली नाही अजून. अगं ती येणारच नव्हती. काय? अगं म्हणजे ती वेळेवर येणार नव्हती असं म्हणायचं होतं मला. तिने काही कळवलं नाही मला. नाही का? अगं नाही, ती तुला कॉल करत होती पण तुझा फोन लागला नाही म्हणून मग तिने जयंत सरांना कळवलं असं त्यांनी मला सांगितलं. बरं, किती उशीर होणार आहे तिला? काय 2 तास तरी लागतील तिला आणि 2 ते 3 तास पण होऊ शकतात असंही म्हणाली होती. त्यामुळे तुलाच पुढची ड्युटी करावी लागेल. गिरीजा अजून कशी नाही आली? अगं वनिता, मला जायचंय पण. ते मला माहित नाही. जयंत सरांना सांग आणि जा. हा, माझ्याशी हे घ्या, नीट ठेव. काय काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही गप्पा का मारत बसला? जा ना तुमच्या ड्युटीवर. हा, जा. नाही सर, आम्ही गप्पा नाही मारत आहोत. गिरीजा सिस्टरांना निघायचंय. हो काय? अरे, त्यांची शिफ्ट संपली आहे. 7ला फक्त 2 मिनिटं. हेडनर्स मिस गिरीजा मयेकर, तुम्ही जा प्लीज. सर, प्रीती आली नाहीये ना? प्रीती, हा सिस्टर प्रीती आलेली नाहीयेत. अरे हो, त्यांनी तर मला फोन करून सांगितलं होतं की त्यांना यायला जरा उशीर होईल. प्रॉब्लेमच झाला नाही. सॉरी हेडनर्स मिस गिरीजा मयेकर, तुम्हाला थांबावं लागेल. तुम्ही तर बघताय किती वर्कलोड आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर, पण मला जायचं होतं. अहो हो, पण हँडओव्हर केल्याशिवाय तुम्हाला रिलीव्ह करता येणार नाही. आता बेसिक रूल आहे, तुम्हाला तर माहिती आहे ना. हो डॉक्टर, पण प्रीतीला उशीर होणार आहे हे तिने मला कळवायला हवं होतं आधी. मला कळवलं ना त्यांनी. हा, मला सांगितलं की मी लेट येणार. बहुतेक यांचा फोन पण ट्राय केला असणार त्यांनी. आजकाल काय ना, तुमचा फोन खूप बिझी असतो म्हणून म्हटलं, बाकी काय. आणि मला सांगा, तुम्ही लवकर जाऊन करणार तरी काय? हे बघा, मला बाहेर जायचं होतं, माझे काही प्लॅन्स होते. सिस्टर वनिता, ऐकताय ना तुम्ही? आजकाल हेडनर्स मिस गिरीजा मयेकरांचे प्लॅन्स बनायला लागले. मला तर कल्पना सुद्धा नव्हती हो. असो, कोणाकोणाचे काही पर्सनल प्लॅन्स असतात. काय विक्रांत बरोबर कुठे जाण्याचा प्लॅन होता का? त्याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाहीये. घेणं देणं कसं नाही? हेच मला तुमचं आवडत नाही हो. एंगेजमेंट केली, गुपचूप केली. आता हा जो काही तुमचा प्लॅन होता, हे मला ऍडव्हान्स मध्ये सांगितलं असतं तर मी सिस्टर, काय नाव तिचं? प्रीती. हा, तिला सांगितलं असतं ना की हेडनर्स मिस गिरीजा मयेकरांना जायचंय, तुम्ही लवकर या. डॉक्टर, हे बघा, माझं जाणं गरजेचं आहे. हेडनर्स मिस गिरीजा मयेकर, आपण एक ओथ घेतो माहितीये ना. आपल्यासाठी पेशंट पहिले असतो, नंतर आपलं पर्सनल लाईफ. सो तुम्ही तुमचं कर्तव्य चोख पार पाडा, नंतर पर्सनल लाईफ. जा ड्युटीवर जा. तुम्हाला सांगतोय मी, कामाला लागा. त्या काय आहेतच. सात 5 झाले. 8ची फिल्म आहे.
कुठे राहिली यार गिरिजा? बघू सगळं व्यवस्थित. कसं वाटतंय आता? ही गिरिजा पण ना, माहिती होतं फिल्म बघायला जायचं, जरा लवकर निघायचं ना. शिट यार. हॅलो, अगं गिरिजा कुठे आहेस तू? अगं मी मगाचपासून थांबलो इथं पार्किंग मध्ये. विक्रांत, आय एम सॉरी, जरा प्रॉब्लेम झालाय. मला यायला जमेल असं वाटत नाही. जमेल असं वाटत नाही म्हणजे? विक्रांत, अरे ती प्रीती अजून आली नाहीये आणि तिला ड्युटी हँडओव्हर केल्याशिवाय मी नाही निघू शकत इथून. अगं गिरिजा, ती रात्रभर नाही येणार, मग तू पण तिथंच थांबणार आहेस का? विक्रांत, चिडू नकोस ना. माझ्याकडे आता दुसरं ऑप्शन नाहीये. विक्रांत, आय एम सॉरी. हॅलो, ऐकतोयस ना? मी ऐकतोय. मी ऐकतोय. तुमची अजून ड्युटी संपली नाहीये. मिस गिरिजा मयेकर, हेड नर्स. फोनवर काय बोलताय तुम्ही? हा, एनी प्लॅन्स? कोणी थांबलंय का तुमच्यासाठी? काही इमर्जन्सी का? मला सांगा ना. हा, तुम्ही येला तर सांगत फिरता, मी रूल्स मोडत नाही, आणि इथे काय करताय? अहो, जेवढा पगार घेता तेवढं तरी काम करा. माझ्याकडे काय बघताय? जा, अटेंड करा. नंतर बोल. हो, नंतरच बोलतील. चला. एनी प्रॉब्लेम? हॅलो, मला एकदा सांगून कळत नाही का? असं डायरेक्ट फोन नका करत जाऊ. मी काही रिकाम टेकडा बसलो असं वाटतं का तुम्हाला? अहो, मला खूप काम आहे. ही सगळी मॅनेज करून मला तुम्हाला फोन करावा लागतो. मग आधी एक मेसेज करत जा. मग आता फोन ठेवतो, मेसेज करतो, आणि मग तुम्ही तो फोन उचला. काय करू? तुमचं महत्वाचं काम मी केलंय. ठेवू का फोन? अहो हो, पण तुम्ही मला कॉल केला हे कोणाला कळलं तर किती महागात पडेल. बोला आता काय ते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इथे गिरिजाला थांबवून ठेवलंय. हो, वा, गुड जॉब. हे गुड जॉब ऐकण्यासाठी तर माझे कान तरसले होते. आता मी डॉक्टरकीची डिग्री जाळून टाकतो. काय करायचं, काय ठरवलंय हो तुम्ही? काही नाही हो, मी त्यांना एक छोटंसं गिफ्ट दिलं, मूवी तिकीट्स. एक खर्च नाही काही काय?
अहो तुम्हीच त्यांना तिकीट काढून दिले, मग मला तिला कशाला थांबवायला सांगितलं? तो माझ्या प्लॅनचा भाग होता. प्लॅनचा म्हणजे मला विक्रांतला दाखवून द्यायचं होतं की ती गिरिजा त्याला जास्त महत्व देते का तिच्या कामाला. अच्छा, म्हणजे तो गिरिजाची तिथे वाट बघत बसेल आणि गिरिजा पोचणारच नाही. क्या बात आहे, असा प्लॅन आहे तुमचा. करेक्ट. हुशार आहात तुम्ही. एवढ्यानीच लग्न मोडेल असं वाटतंय का तुम्हाला? कसं आहे ना, हे आपले जे छोटे छोटे डाव आहेत ना, तेच विक्रांतचा गिरिजावरचा विश्वास कमी करतील आणि मग आपण विक्रांतला पटवून देऊ की ती गिरिजा त्याच्यावर नाही, त्याच्या पैशांवर प्रेम करते. एवढ्यानी भागणारे असं वाटतंय का तुम्हाला? त्याची चिंता तुम्ही नका करू. मी माझी कामं ऑलरेडी सुरू केली. म्हणजे मी माझ्या मैत्रिणींना घरी बोलवून त्या गिरिजाच्या आईचा अपमान करायला सांगितला. काय सांगता काय? अहो म्हणजे आता बघाच मी काय काय करते ते. कमाल आहात तुम्ही, कमाल आहात. पण मला एक सांगा, गिरिजा तुमची सून झाली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही, तिची लायकी तरी आहे का माझी सून होण्याची? माझा विक्रांत कुठे आणि ती कुठे? माझ्या विक्रांतच्या नखाची सुद्धा सल नाहीये तिला. नाही त्या गिरिजाला आणि तिच्या त्या भिकारडे आईला वटणीवर आणलं ना तर मीना देसाई नाव लावणार नाही. शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. म्हणजे अजूनही गिरिजा आणि विक्रांतचं लग्न होऊ नये असंच वाटतंय हिला. काय करू मी या बाईचं? ही तर गिरिजाच्या मागे हात धुवून लागलीये. नाही नाही, हिला असं सोडून चालणार नाही. आत्ता जाब विचारायला हवा हिला. नाही महेश, ही करेक्ट वेळ नाहीये. मी आत्ता हिला काही बोललो तर ही पुन्हा तमाशा करून नाटक करेल. योग्य वेळ बघून हिच्याशी बोलायला हवं. असो, चला ठेवते आता मी फोन. अशीच कामं करत राहा. गुड लक. थँक्यू मीनाजी, भेटूच लवकर. ठेवते. वा, जर का सगळं असंच घडत गेलं ना तर विक्रांतचा त्या गिरिजावरचा विश्वास उडेल आणि मग त्यांच्या प्रेमाचा द एंड. विक्रांत, विक्रांत, तू अजून इथेच आहे? विक्रांत, आय एम सो सॉरी, मला उशीर झाला. तुझा प्लॅन फिसकटला ना विक्रांत, खरंच सॉरी. अगं ठीक आहे ठीक आहे, कामात होतीस ना, पुढच्या वेळेला जाऊ. अरे पण तू अजून इथेच का थांबलास? घरी जायचं ना. म्हटलं पिक्चरला नाही जाता आलं तर काय झालं, भेटून तरी जाऊया. आणि तुला भेटल्याशिवाय जाणं म्हणजे जावंसच नाही वाटलं मला. असं आहेस रे. असंच आहे मी गिरीजी. आपण बाहेर जाऊयात.
विक्रांत, अरे उशीर झाला. मग काय झालं? होणाऱ्या नवऱ्यासोबतच जाणारच तू. ठीक आहे, पण एक अट आहे. मान्य. अरे अगं मान्य आहे. अरे पण ऐकून तर घे. बरं सांग. आपण आईस्क्रीम खायचं. एवढंच ना? ठीक, चल. चल. बस. विक्रांत, अरे याची काय गरज आहे? गरज म्हणून नाही गिरीश, प्रेम आहे म्हणून करतो. अरे पण कशासाठी? माझ्या होणाऱ्या गोड बायकोसाठी. आणि मला जे जे करावं असं वाटेल ते करणार आहे मी आता. बस. दर. विक्रांत, थँक्यू. कशासाठी? या आईस्क्रीम साठी? आईस्क्रीम साठी नाही रे, मला समजून घेतल्याबद्दल.